प्रश्न क्रमांक 1 जो आपल्याला दिलेला आहे बघा, क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असा तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. चला तर मग आपण तो प्रश्न सोडवूयात. क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. काय, क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या असे विचारलेले आहे. तर आपण एकूण नैसर्गिक संख्या काढून घेऊयात. म्हणून आपण सर्वात प्रथम एकूण नैसर्गिक संख्या काढूयात. सूत्र आहे दुसरी संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. आता दुसरी संख्या जी आहे आपली 90 आहे, वजा पहिली संख्या आहे 21 आणि याच्यामध्ये अधिक 1. 90 वजा 1 केलं, 21 केले तर येईल 69. 69 अधिक 1, 69 अधिक 1 बरोबर येईल 70. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला मिळाल्यात किती, 70. एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत 70. पण आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या विचारलेल्या नाहीयेत, आपल्याला एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे. सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज बघूयात. सर्व म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता बघा, याच्यासाठी सूत्र आहे पहिली यासाठी सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या. आता पहिली संख्या होती आपली 21 अधिक शेवटची संख्या होती 90 छेद 2 गुणिले जे पहिल्यांदा आपण एकूण नैसर्गिक संख्या काढल्या होत्या त्या किती होत्या, 70. मग 70 ला आपण काय करूयात, भाग देऊयात. पहिल्यांदा बेरीज करून घेऊया. 21 अधिक 90 बरोबर आहे 111 छेद 2 गुणिले 70. 70 ला भाग देऊयात आपण मुलांनो. ला भाग देऊयात 2 के 2, 2 गुणिले 35 बरोबर 70. म्हणजे येईल 111 गुणिले 35 आणि 111 गुणिले 35 केलं तर आपलं उत्तर येत आहे 3885. पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असेल, उत्तर असेल मुलांनो. 3885 हे आपलं उत्तर असेल. चला आपण दुसरा प्रश्न सोडवून घेऊयात.